राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचा जो कळसाची जे आता कळस आहे तो आता कळस आता एकंदरीत आपण पाहू शकतोय। जर आता बघायला गेलं तर याच्यामध्ये साधारण 1.5 ते 2 किलो सोने आणि त्याचबरोबर 200 किलो तांबे अशा पद्धतीची जे आहे कळसाचं जे एकंदरीत जे रूप आहे ते रूप आपण पाहू शकतोय। जवळपास बघायला गेलं तर साधारण सकाळी 7:30 वाजता या कळसाचे जे बांधकामाचं किंवा कळस बसवण्याचं जे आपण कार्य आहे ते कार्य विधिवत पूर्ण केलं आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या शिखरावर हा जो सोन्याचा कळस आहे तो आता विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघायला गेलं तर हे जे सुवर्ण कळस आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात याला एक मोठी जी झळाळी आहे मंदिराला ती आता आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 2.5 कोटी रुपये खर्च केलेला गेला आहे। जवळपास याच्यामध्ये 1.5 किलो सोन्याचा जो कळस आहे तो एकंदरीत जो बसवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अधिक मासाच्या निमित्तानं एक दानाला एक वेगळं महत्व असतं आणि त्याच्यामध्ये हे धार्मिक महत्व लक्षात घेऊन एकंदरीत हे जे काम आहे ते काम एकंदरीत करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतंय। बघायला गेलं तर या सुवर्ण कळसाच्या संवर्धनाचं काम एकूण मंदिराच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा आहे तो तुरा आपल्याला रोवल्याचं पाहायला मिळतंय। जर त्याच निमित्तानं जर बघायला गेलं तर आधीच यामध्ये महत्वाचं तर सुट्ट्यांचा काळ आहे आणि सुट्ट्यांच्या काळाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत हे भाविक महालक्ष्मी देवीच्या नतमस्तक होण्यासाठी दर्शनासाठी इथं आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत यामध्ये कोल्हापूरसह जवळपास आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्याचबरोबर आजूबाजूचे राज्य आहेत आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल किंवा या आपल्या महाराष्ट्रातून मुंबई त्यामधून सांगली सातारा यामधून असे सोलापूर अशा बऱ्याच ठिकाणी जे भाविक आहेत ते भाविक आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये सुवर्ण कळसाचं जे हे आहे जे यामध्ये मोठ्या प्रमाणात जो झळाळी आहे ती मंदिराला आपल्याला आल्याची पाहायला मिळते। एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।